नमस्कार, मी संदीप फनसे, राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार न्याय संघटना भारत या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून मी माननीय शिक्षण मंत्री यांच्या सांगण्यावरून व उपसंचालक पुणे यांच्या सांगण्यावरून माननीय शिक्षण अधिकारी यांच्या केबिनमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मंत्र्यांनी सांगितलेली किंवा उपसंचालक यांनी सांगितलेली माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी उपलब्ध आहे. दुपारी 2 वाजल्यापासून ही माहिती मागण्यासाठी मी उपलब्ध असता थोड्या वेळापूर्वीच मी शिक्षण मंत्र्यांनाही फोन केला, उपसंचालक यांनाही फोन केला. परवा जी समिती ठरली, आमची समिती 5 लोकांची समिती आहे, या समितीत ठरल्याप्रमाणे माहिती घेण्यासाठी मी उपलब्ध आहे. 22 तारखेला मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये रोस्टरची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ठरलेलं होतं. त्याप्रमाणे मी माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. अर्जसुद्धा दिले, परंतु शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी मला सर्वसाधारण 2 वाजल्यापासून बसवलं, माहिती देते, PDF देते, रोस्टर संदर्भातील माहिती देते असं सांगितलं, परंतु त्या देण्याची टाळाटाळ करत आहेत. ज्यांचे जे संबंधित त्यांचे अधीक्षक जे आहेत रुग्णवर, हा माणूस माहिती देण्यास म्हणजे मुद्दाम होऊन टाळाटाळ करतोय आणि शिक्षण अधिकारी सुद्धा त्यांना म्हणजे साथ देताना दिसत आहेत. त्यांना रोस्टर घोटाळ्यातील कागदपत्र द्यायचीच नाहीत. मागासवर्गीयांचे सर्वसाधारण 1000 पदांचं यांनी नुकसान केलेलं दिसून येतं. त्यामुळे आज मी इथं विनंती करतो की मॅडमना पुन्हा विनंती करतो की तुमच्या प्रशासकीय कामात आम्ही कोणताही अडथळा केलेला नाही, परंतु तुमच्यासारखा फसवा अधिकारी, शिक्षण अधिकारी महाराष्ट्रातला मी पहिला बघतोय. निर्भीडता किती असावी याचं एक उदाहरण आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं जातीवादी एक शिक्षण अधिकारी म्हणून मला म्हणजे इथं म्हणावं लागेल, कारण तुम्ही माहिती उपलब्ध करून देत नाही. मला सांगितलं की तुम्ही 4 वाजल्यापासून सांगितलं की तुम्ही थांबा, बसा, मी 5 मिनिटात कॅफे मॅडमांच्याकडून येते, शिव मॅडमांना फोन करते आणि तुम्हाला PDF देते, माहितीच्या अधिकारातली माहिती देते. परंतु आत्ता सर्वसाधारण 7:30 वाजले. मी 5 वाजल्यापासून तुम्ही मला सांगितल्यापासून थांबा असं म्हणून सांगितलं, मी येते, तुम्ही जाऊ नका, परंतु आपण येत नाही आणि माहिती उपलब्ध करून देत नाही. खऱ्या अर्थानं रोस्टर घोटाळा आपण सुद्धा म्हणजे पूर्वीच्या अधिकाऱ्याने केलेला जरी असेल तरी त्याच्यावर पांघरून घालण्याचं आपण काम करत आहात. 1000 मागासवर्गीयांचं नुकसान केलेल्याचं त्यास आपणही जबाबदारी आहात. त्यामुळे तुमच्यामुळे मी उद्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं नुकसान केलं, भटकेमुक्तांचं नुकसान केलं, म्हणून शिव आणि तुमच्यावर सुद्धा जर आपण उद्यापर्यंत जर माहिती उपलब्ध करून जर नाही दिली तर आपल्यावर अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्यात येतील. आणि शिक्षण मंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे. जो एका म्हणजे समिती स्थापन केली, त्या समितीतल्या एका सदस्याला या पद्धतीचं जर वागणूक देत असेल तर इतर संघटनेच्या यांना म्हणजे काय वागणूक देत असेल याच्यावर समजून घ्यावं. शिक्षण अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की जर आपण यांना पाठीशी घातलं तर आपल्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील, याची कृपया नोंद घ्यावी.